गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? सकाळी मला लेट झालेलं उठायला, पण बाहेर वातावरण खूप छान होतं. बारीक पाऊस पण चालू होता आणि पाऊस येणारच होता जोरामध्ये. चला आता तयारी आवरून घेते माझी सुरुवात. आणि झाली सकाळी कॉफी पिऊन घेतली दोघांनी, वेद आणि मी. त्याला पण कॉफी दिली, पण तो तिथं टी व्हीमध्येच गेलेला, घुसून बसलेला. लवकर काही निघत नाही. टी व्ही लावायची होती सकाळी सकाळी, म्हणून तो टी व्हीच बघत होता. त्याला कॉफी ठेवलेली, त्याला आवाज देत होती, पण तो कॉफी घेत नव्हता. त्याच्या बाजूलाच कॉफीचा कप ठेवलेला. त्याला ओरडली तेव्हा त्याने कॉफी घेतली आणि इथं बसला खाली. त्याच्यानंतर माझी बेल वाजली आणि मग माझं पार्सल आलं, कारण की मला चमचे मागवलेले होते मी, म्हणून चमचे घेतलेले. कारण की माझे चमचे बरेचसे हरवून जातात. जिथं त्याला दिले टिफिनमध्ये की तो चमच्यात विसरूनच येतो, कुठे पण टाकून देतो. म्हणून मग मी थोडे काटे चमचे पण घेतले आणि साधे चमचे घेतले, कारण की मॅगी वगैरे खायला त्याला चमचे फार लागतात. म्हणून मग मी चमचे मागवलेले आणि काही जास्त महाग पण न होते ते चमचे. त्याला बोलत होती ओपन करून दाखवत होतो. तो पिशवीमध्येच पॅक होते म्हणून तो तसाच दाखवत होता. त्याला दाखवायला लावले. मग मी जास्त किती होते, 24 चमचे आलेले होते माझे पार्सल. हे 12 ते 12. आणि त्याच्यानंतर मग मी ओपन केले, त्याने वेदने ओपन करून दाखवले आणि त्याच्यावरती डिझाईन होती मस्तपैकी. कारण की दाखवताना त्यांनी प्लेन दाखवले, पण त्याच्यानंतर त्याच्यावरती डिझाईन आलेली. पण छान होते, मला पण खूप आवडले ते चमचे. चला, काही महाग पण नव्हते म्हणून मागवून घेतले मी ते चमचे. फर्स्ट टाईम स्टील मागवली मी ऑनलाईन, कारण की जास्त मी प्लास्टिक वगैरे असली तर मला आवडले तेच मागवते. स्टीलच्या वस्तू मी जास्त नाही मागवत. पण आले खूप छान. आणि त्याला आता टाइमपास करायची सवयच आहे वेदला, कारण की आता तो पॅक करेल, ओपन करेल आणि मग दाखवेल. सारखं त्याचं टी व्हीकडे लक्ष होतं. वरती पण तो होईना टी व्ही बघत होता सारखा. त्याचं टी व्ही सुटत नाही त्याची, कारण की तो घरी असला की टी व्ही वगैरे हे चालूच असतं. आणि त्याला अभ्यास करायला सांगितलं तर मग मी संध्याकाळी 2 तास 1 तास बसवावं लागतं. ते बी बोलून बोलून बसवावं लागतं. तो स्वतःहून कधी बसत नाही अभ्यासाला. मग आता आलं ते, मग त्याने दाखवले ओपन करून काटे चमचे. पण तो पण बघा तो कसे दाखवतोय, तो पूर्ण ओपन करून पण दाखवत नाहीये वेद, कारण की त्याला ओपन करायला पण फार कंटाळा येतो वेदला. म्हणून म्हटलं चला आता जाऊया. आता अजून मला जेवण बनवायचं आहे, कारण की त्या दिवशी हॉलिडे होता, सुट्टी होती, म्हणून सर्व लेट चालू होतं माझं. 12-1 होऊन गेले होते मला. असंच काम पण काही झालं नव्हतं. आणि हा माझ्याशी टाइमपास करत बसला होता, कारण की याला सुट्टी असली की त्याला चांगलं खायचं असतं. तो सारखा बोलत होता मला काहीतरी वेगळं बनवून दे ना, चपाती भाजी डाळ भात ते नको बनवू. म्हणून मग मिसळपाव बनवायला सुरुवात घेतली. पण माझ्याकडे सामान नव्हता, मिसळपावचा पण मसाला नव्हता. म्हटलं चला जे आहे घरी त्याचंच बनवूया आपण थोडीच, कारण की आम्ही तिघंच होतो घरी, म्हणून त्याच्यामुळे मग मी थोडंच बनवलेलं आमच्यापुरती. आणि वाटण वगैरे करून घेतलं. आणि माझ्याकडे मटकी पण नव्हती, फ्रोचूनचे वटाणे होते, त्याचीच मी मिसळपाव बनवलेला. आणि पाव तर आमचे बाहेर मिळतात सोसायटीच्या बाहेर, म्हणून म्हटलं चला आपण आता पाव आणून घेऊ. त्यानेच पाव आणले, खालीच आहे दुकान म्हणून त्यानेच पाव आणून दिले. त्याला असं काही खायचं असेल चमचमीत तर तो लगेच आम्हाला वस्तू आणून देतो, जे नसेल ती वस्तू आणून देतो. आणि पटकन खाल्ली त्याने. तो मला पहिले बोलत होता बाहेरून मागव, पण बाहेरून मी पावसाचे दिवस चालू म्हणून मी सध्या बाहेरून त्याला काही नाही देत. म्हणून घरी जसं होतं तसंच घरचंच देते, कारण की बाहेरचं खाल्लं की तब्येत खराब होते आणि मग ते स्कूलला सुट्टी पाडतो, मग तो घरीच असतो, मग तो स्कूलला जात नाही. त्याच्यामुळे मग मी घरातलं जसं असतं तसंच बनवून देते. म्हणून म्हटलं चला आता वटाणे आहे आपल्याकडे फ्रोचूनचे, त्याचीच मिसळपाव त्याला बनवून देते. मग मी बनवली मिसळपाव, छानपैकी झाली पण मिसळपाव. आणि थोडंसं झाकण ठेवून वाफेमध्ये होऊ देईल, थोडी उकळी येऊ देते म्हटलं त्याला. आणि मग त्याच्यानंतर त्याला वेदला देते. त्याला तर फार घाई असते, सारखा विचारतो झाली का झाली का, म्हणून त्याला एकदारची दिली. पहिला निवेद्य वेदलाच द्यावा लागतो घरामध्ये, त्याला आवडतं खूप असं चमचमीत खायला. म्हणून मग मी सुट्टीच्या दिवशी असं काहीतरीच बनवत राहते घरामध्ये. आणि त्याला आवडली पण रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. बाय.